तर नियुक्तीच्या पूर्वीच IAS डॉक्टर पूजा खेडकर यांचे कारनामे बाहेर आल्यानंतर त्यांनी आजपर्यंत केलेल्या बनवाबनवीचे तपशीलही उघड होत आहेत। त्यांच्या सोशल हँडलवरील बायोमध्ये त्या XIRS IT असा उल्लेख का करतात? त्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे की विविध अपंग श्रेणींचा की दोन्हींचा? अंशतः अंध असतील तर त्यांनी बहुचर्चित ऑडी चालवण्याचा परवाना कसा मिळाला? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत। तर पूजा खेडकर यांची UPSCच्या विरोधामध्ये अनेकदा कोर्टामध्ये दावे आहेत। डिसेंबर 2020 कॅटमध्ये UPSCच्या विरोधात त्या लवादाकडे गेलेल्या होत्या। लवादानं UPSCकडे दाद मागण्याचा निर्णय दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेल्या। 2021 मध्ये कॅटमध्ये धाव, मनोविकार, अंधत्व आणि ऑटिझमनं बाधित असल्याचा त्यांनी दावा केला। UPSCच्या केडर निवड यादीमध्ये मात्र मस्क्युलर डायस्ट्रोफीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर पूजा खेडकरनं मॉक इंटरव्ह्यूमध्ये केलेल्या आतापर्यंतचे गौप्यस्फोट आपण बघतोय। भारतीय महसूल सेवेमध्ये म्हणजे IRS IT मध्ये त्यांनी निवडीचा दावा केलेला आहे। पोस्टिंग न मिळण्यासाठी OBC अलॉटमेंटचं कारण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। वडील शासकीय सेवेमध्ये असतानाही त्यांचं उत्पन्न शून्य कसं असं विचारल्यावरती पूजा यांनी सांगितलेलं कारण आई वडील विभक्त आहेत, तसंच वडिलांशी संपर्क नाही असंही तिनं म्हटलेलं आहे। तर व्यवसायानं डॉक्टर आहे पण IAS होण्यापूर्वी IRS असल्याचा पूजा खेडकरनं दावा केलेला आहे। भारतीय महसूल सेवेमध्ये IRS IT निवड पण पोस्टिंग दिलं नाही असा तिनं दावा केलेला आहे। IRS IT खेडकरांचा पास झाल्याचा दावा खोटा, कारण 2019च्या प्रिलिम आणि मेन्स नंतर UPSC कडून शिफारसच झालेली नाहीये। 2019ची UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 2021ला पूजा खेडकर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालकपदी, 2019च्या UPSC CSE परीक्षेमध्ये PWBD 1 म्हणजेच अंशतः अंध श्रेणीमध्ये व OBC आरक्षणाचा लाभ तिनं घेतलेला आहे। 2022च्या CSE परीक्षेमध्ये दृष्टिदोषामध्ये सुधारणा नाही, उलट PWBD 1 दिव्यांगांमधून PWBD 5 म्हणजेच विविध अपंगत्व श्रेणी तिनं दाखवली। 2019 पर्यंत स्वतःचं नाव पूजा दिलीपराव खेडकर असं त्या लिहायच्या। 2022ची CSE परीक्षा देताना आईचं नाव जोडलं, अंशतः अंध श्रेणीच्या ऐवजी अपंग श्रेणीमधून उत्तीर्ण केले। 2022च्या CSE 2022 अंतिम शिफारस यादीमध्ये त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं होतं। अंशतः अंधऐवजी अपंग दाखवल्यानं कट ऑफ कमी होता। 2 श्रेणींच्या कट ऑफमध्ये 200 ते 300 मार्कांचा फरक आहे। वडिलांसोबतच आईचं नाव जोडण्याचा राज्य सरकारचा निर्णय 11 मार्च 2024चा आहे। खेडकरांकडून 2022लाच आईचं नाव जोडण्यात आलेलं आहे। खेडकरांनी अपंगत्व श्रेणीमधला बदल सोयीचा व्हावा म्हणून आईचं नाव जोडलं का, अशी ही शंका या निमित्तानं उपस्थित केली गेली। गुण फेरपडताळणीसाठी पूजा खेडकर दिल्ली हायकोर्टामध्ये गेली। महाकडे वकील साई दीपक यांनी पूजा खेडकरची बाजू मांडलेली आहे। नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन